आषाढी एकादशी हिला महत्त्व आहे, पण फक्त आषाढी एकादशीलाच महत्त्व आहे का? आणि आपण मोक्ष प्राप्त करू शकतो। एकादशीचं महत्त्व तुम्हाला कळलंच असेल। सनातनी वास्तव हेच ते सनातनी वास्तव। सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडीचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये आणा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळोस। मित्रांनो, एकादशी आषाढी एकादशी हिला महत्त्व आहे, पण फक्त आषाढी एकादशीलाच महत्त्व आहे का? तर नाही मित्रांनो, या प्रत्येक महिन्यात ज्या एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे। भौगोलिक स्वरूपात, खगोलशास्त्राच्या स्वरूपात, ज्योतिषशास्त्राच्या स्वरूपात त्याला महत्त्व आहे। एकादशी म्हणजे काय? एका दशात राहणे, एका दशेत राहणे, मन एकदम शांत ठेवणे, निश्चल ठेवणे, एकाग्र ठेवणे। त्या दिवशी कमीत कमी त्या महिन्यात, कारण महिन्यातून एकदाच ती एकादशी येते, त्या एका दिवशी तरी महिन्यात त्या 30 दिवसामधील 31 दिवसामधील त्या एका दिवसामध्ये, त्या एकादशीच्या दिवसामध्ये आपलं मन शांत ठेवणे, एकाग्र ठेवणे, मनावरती संयम ठेवणे, एक दिवस तरी आपल्यावरती नियंत्रण ठेवणे, त्याला म्हणतात एकादशी। एका दशेमध्ये राहणे, ना की एकादशी आणि दुप्पट काशी। आम्ही काय करतो, एकादशीला मग काय उपवासाचे पदार्थ बनवतो, मग खिचडी बनवतो, रताळे खातो, बरंच काय काय करतो, आणि एकादशी आणि दुप्पट काशी नाही मित्रांनो। कमीत कमी त्या दिवशी आपल्या पोटाला आराम देणं। आणि तसं बघायला गेलं तर निर्जल उपवास करणं हे महत्त्वाचं आहे। एकादशीला निर्जल म्हणजे पाणीसुद्धा पिऊ नये आणि त्या दशेत राहावं। जर खरोखर तुम्हाला उपवास करायचा असेल महिन्यातनं एकदा त्या एकादशीच्या निमित्ताने, तर तो निर्जल असावा। मग पाणीसुद्धा पिऊ नये, चहा पाणी तर बाजूलाच राहिलं, नाश्ता तर बाजूलाच राहिलं, उपवासाचे पदार्थ तर बाजूलाच राहिले, पण आम्ही काय एकादशी आणि दुप्पट काशी। कमीत कमी एका दिवशी आपल्या पोटाला, आपल्या मनाला आराम देणं, संयम ठेवणं हे महत्त्वाचं आहे। याच्यामागे विज्ञान आहे, याच्यामागे काय आहे? विज्ञान आहे। इतर उपवास तुम्ही नाही केले तरी चालतील, पण कमीत कमी एका दिवशीच्या दिवशी उपवास करा। कारण ज्या ग्रहाची स्थिती तशी असते त्या दिवशी, त्या क्षणी त्या ग्रहांच्या स्थितीचा फायदा आपल्यावरती होत असतो, आपल्या तनावरती, आपल्या मनावरती। लक्षात आलं का? मग तो एकादशी ही आपल्याला कशी काय साजरी करायची आहे? तर एकादशीत राहून नामस्मरण करणं, भजन करणं, पूजन करणं, कीर्तन करणं, हे सगळे जे प्रकार आहेत ना मित्रांनो, भजन, पूजन, कीर्तन, आणखीन काय जे आपण करतो, सोपस्कार पार पाडतो, हे काय मेडिटेशनचे प्रकार आहेत। इंग्रजी शब्द मेडिटेशनचे प्रकार। मेडिटेशन म्हणजे काय? एकाग्र करण्याचे प्रकार, मन शांत करण्याचे प्रकार, मनावरती नियंत्रण आणण्याचे प्रकार। आणि आम्ही काय करतो, पैसे देऊन मेडिटेशन शिकायला जातो, लाखो रुपये खर्च करतो, हजारो रुपये खर्च करतो, क्लासेस करतो, ट्युशन करतो, काय गरज नाही मित्रांनो। सनातननी हा दिलेला, ह्या ऋषीमुनींनी दिलेला ठेवा आहे, भजन, पूजन, कीर्तन। आपण टाळी वाजवतो, ही टाळीसुद्धा काय आहे? ऑक्युप्रेशर ट्रीटमेंट आहे। लक्षात आलं का? नामस्मरण करतो, एकाच नावाचा आपण परत परत उल्लेख करतो, आणि त्या उल्लेखामधून आपण स्वतःला काय करतो? मन शांत करतो, एकाग्र करतो। भजन करतो, भंजन करतो, विचारांचं भंजन करतो, नको त्या विचारांचं भंजन करतो, नको त्या गोष्टींचं भंजन करतो। पूजन करतो, पूजा, पूज्य म्हणजे पवित्र, त्या त्या गोष्टीची, त्या परिस्थितीची आपण काय करतो? आराधना करतो। त्याच्यात आपण एकरूप होतो। एकरूप झाल्यानंतर काय होणार? मन शांत होणार, मन एकाग्र होणार। कीर्तन, कीर्तन करणं, आपण काय करतो? कीर्ती, इतरांची कीर्ती गातो। म्हणजे इतरांच्या कीर्तीमधून ते गाताना, सांगताना समोरचे जे श्रोते असतात त्यांच्या मनावरती आपण चांगले परिणाम घडवत असतो, त्यांनाही योग्य मार्गदर्शन करत असतो त्या कीर्तनामधून।
इतरांची कीर्ती, महान लोकांची कीर्ती, विभूतींची कीर्ती, परमात्म्याची कीर्ती, परमेश्वराची कीर्ती, परम असा तो ईश्वर, परम महान, कळलं का? महान लोकांची कीर्ती म्हणजे कीर्तन, त्यांची कीर्ती गाणं, त्यांचे गोडवे गाणं. ज्ञानेश्वरांची कीर्ती गातोय, तुकाराम महाराजांची कीर्ती गातोय, साईबाबांची कीर्ती गातोय, कृष्णाची कीर्ती, रामाची कीर्ती. कीर्तन, मन एकाग्र करणं, त्याच्यात समरस होणं, आपले अवगुण बाजूला करून स्वगुण स्वीकारणं. आणि ही एकादशी म्हणजे आषाढी एकादशीच नव्हे मित्रांनो, प्रत्येक महिन्यातली एकादशी ही खूप महत्त्वाची असते. त्या एकादशीला कमीत कमी त्या एकादशीला उपवास करा, मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा, मनावरती ताबा ठेवा, नियंत्रण ठेवा. बघा तुम्हाला त्याचे परिणाम कसे काय मिळत आहेत. जास्तीत जास्त, कमीत कमी, जास्तीत जास्त आणि कमीत कमी ही एकादशी आणि या एकादशीचा फायदा उचला. एकादशीचा अर्थ कळला का? एकादशी आणि दुप्पट खाशी नव्हे. फलाहार करणं किंवा नाना प्रकारचे पक्वान्न तयार करून उपवासाचे पदार्थ म्हणून खाणं नव्हे मित्रांनो. एका दिवशी तरी निर्जल उपवास करणं, मन निश्चल ठेवणं, मन शांत ठेवणं, मन एकाग्र ठेवणं आणि त्या पंचमहाभूतांची काय करणं? आराधना करणं. पंचमहाभूतच म्हणजे तो परमेश्वर, ईश्वर, जे ब्रह्मांडी तेच पिंडी. लक्षात राहील का? जे ब्रह्मांडी तेच पिंडी. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले? देव शोधाया निघालो, देव होऊनी बैसलो. विठ्ठल 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 नामस्मरण. विठ्ठल बोलतोय, माझी जीभ टाळ्याला लागते. जेवढी टाळ्याला जी आपटते जीभ, तेवढी माझा मेंदू सक्रिय होतो, कार्यरत होतो, मेंदूला पोषण मिळते. म्हणून विठ्ठल 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 हे विद्यार्थ्यांनी म्हणावं. म्हणजे तुम्हाला बदाम, काजूगर, दूध पिण्याची आवश्यकता पण नाही आहे. त्या विठ्ठल नामातूनच तुम्हाला जेवढं पोषण हवं त्या मेंदूला ते मिळून जाईल. बघा विठ्ठल विठ्ठल म्हणून, म्हणजे तुमचं मनसुद्धा एकाग्र होईल. आणि टाळी वाजवा, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, म्हणजे ह्या टाळीतून सुद्धा तुमच्या 90 ऑर्गन तुमची सक्रिय होतील, नियंत्रित होतील, कार्यरत होतील. विठ्ठल विठ्ठल. काय मित्रांनो, कळलं का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव. सनातन म्हणजे काय? तर विज्ञान, शास्त्र. आणि विज्ञानाचे बरेच प्रकार आहेत. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, बरेच प्रकार आहेत. त्या सगळे प्रकार या सनातनमध्ये आहेत. आणि त्या विज्ञानानुसार चालणं म्हणजेच सनातन. कारण विज्ञान कधीच संपुष्टात येणार नाही, शास्त्र कधीच संपुष्टात येणार नाही. म्हणून ते अनंत आहे. कधी सुरू झालं आणि कधी संपेल कोणी सांगू शकत नाही. कारण हे ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड आणि ब्रह्मांडामधील जे स्वयंनिर्मित गोष्टी आहेत ते कधी संपुष्टात येणार नाही. लक्षात येईल का? 84 लाख योनी हे तशाच राहणार आहेत. फक्त ह्या योनीमधून त्या योनीमध्ये आपला जन्म होईल, स्थित्यांतर होईल, एवढंच बाकी आहे. आज आपण मनुष्य आहोत, उद्या आपला जन्म कशात होईल माहिती नाही. जर आपण आपल्यावरती एकाग्रता आणली, संयम ठेवलं आणि आपण जर या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल, आपल्याला काय प्राप्त करायचं असेल, काय जरा त्याचा उल्लेख करा. जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय प्राप्त करावं लागते आणि काय प्राप्त होते त्याचा उल्लेख कमेंट बॉक्समध्ये करा. मोक्ष प्राप्त करणं सांगितलं शेवटी तुम्हाला, मोक्ष प्राप्त करणं. तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी षड्विकारावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हां, आपोआप हे जे पंचमहाभूत आहेत त्यांना आपण साध्य करू शकतो. ते 7 इंद्रिय आपण साध्य करू शकतो. 7 चक्र आपण त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. 5 इंद्रियांवरती आपण नियंत्रण आणू शकतो आणि आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. एकादशीचं महत्त्व तुम्हाला कळलंच असेल. सनातनी वास्तव, हेच ते सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा
माझे विचार पडीचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.